आठ फरवरी 2025 को दुनिया शहर के नामवर डॉक्टर मुकर्रम खान ने दुनिया शहर के सिविल हॉस्पिटल में 8 घंटे में 30 आंखों का कामयाब ऑपरेशन करके एक नया कारनामा अंजाम दिया। आज 8 फरवरी 2025 को दुनिया शहर के सिविल हॉस्पिटल में जिला कलेक्टर साहब के हाथों से मरीजों की आंखों की पट्टी खोलकर उन्हें चश्मा बांटा गया। डॉक्टर मुकर्रम खान के 8 घंटे में 30 आंखों के कामयाब ऑपरेशन करने पर जिला कलेक्टर ने उन्हें और उनकी टीम को मुबारकबाद पेश की। प्रोग्राम के वक्त जिला कलेक्टर साहब, सिविल हॉस्पिटल डीन डॉक्टर मुकर्रम खान के अलावा उनकी टीम और हॉस्पिटल का स्टाफ मौजूद था। ग्रामीण भागातून आले होते। आम्ही श्री सर्जन साहेबांची मदत घेतली ह्याच्यात। त्यांच्या ग्रामीण मध्ये काम करणारे नेत्र ऑफिसर जे असतात, ऑप्टिमेट्रिस्ट, त्यांनी पेशंट पाठवले आमच्याकडे आणि एका दिवसात म्हणजे वापस जाणं येणं ते का जमत नाही, म्हणून आम्ही एका दिवसात आमचे विद्यार्थी जे 6 विद्यार्थी आहेत, आमची टीम फक्त 6+2 आहे। आम्ही दुपारपासून रात्री 1 वाजेपर्यंत फिटनेस केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ऑपरेट करायला सुरू केले। 12:30 वाजता ऑपरेशन संपूर्ण सरांना फोन आणि आदेशाला कोणतीही अधिकारी शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला नाही म्हटलं नाही। ब्लड टेस्टिंग असो, ओटी इंचार्ज असो, वार्डमध्ये इंचार्ज असो, एक्स्ट्रा सगळ्यांनी येऊन काम केलेलं आहे। दुसऱ्या वार्डात असले तरी इकडे येऊन गर्दी आणून काम केलेलं आहे स्वतःमध्ये। त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे 100 दिवसाचा कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी काही आपल्याकडच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले, त्याच्यामधला हा अतिशय अभिनव आणि नाविन्यपूर्ण असलेल्या उपक्रमांतर्गत आज या ठिकाणी सर्व आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 25-30 पेशंट्सच्या आज एका दिवशी ऑपरेशन्स, डोळ्याचे ऑपरेशन, मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांना आता मी या ठिकाणी चष्मा वाटप देखील करेल आहे। आणि हा यांचा उपक्रम ह्या ऑप्थॉम विभागाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। त्यांनी पुढचे 100 दिवस नव्हे तर वर्षभर हा उपक्रम चालू ठेवावा। या ठिकाणी असलेल्या स्टाफ आणि या सगळ्याच लोकांचं मी या निमित्तानं अभिनंदन करेन की आपण एका दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी देण्याचं अतिशय मोठं भगीरथ प्रयत्नाने केलेलं काम हे आपण असंच आपलं वृद्धिंगत राहू। आणि अनेक प्रकारचे असे जे पेशंट जे दुर्लक्षित राहिलेले आहेत, आता चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या काही स्पेशल कॅटेगरीमधले जे काही पेशंट्स आहेत, त्याही पेशंट्सचं मोठ्या प्रमाणात आपण ऑपरेशन्स या ठिकाणी नव्हे तर आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येतील याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी लक्ष घालूया। आणि अशा हा जो काही उपक्रम आहे, हा उपक्रम अव्याहत चालणारा उपक्रम असल्यामुळे मी त्याला या ऑप्थॉम विभागाचे डॉक्टर मकराम खान सर, त्यांचे सगळं चमू, त्यांचे जे काही ज्युनियर डॉक्टर आलेले आहेत ते मुंबईहून मुद्दामून शिकून आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ऑप्थॉम विभागात होतंय। त्या सर्व विभागातील त्यांचे नर्सेस, सिस्टर्स आणि स्टाफ या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। डीन सर या ठिकाणी आहेत, त्यांचे बाकीचे डीन आणि इतर जे काय अधिकारी आहेत त्या सर्वांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम हा वर्षभर असाच सुरू राहील अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।